नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा समस्येबद्दल माहिती घेणार आहोत जी आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना त्रास देत आहे। ही समस्या म्हणजे मानदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखी। चला तर आपण जाणून घेऊया। सुरुवातीला हा त्रास किरकोळ वाटतो, पण वेळेवर जर काळजी घेतली नाही तर हा त्रास दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम करू शकतो। त्यामुळे आपण आता जाणून घेऊया नक्की या त्रासामुळे आपल्याला काय काय होऊ शकते। सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक भरपूर आजारांनी त्रस्त असतात। तासनतास संगणकासमोर बसून काम करत असतात। मोबाईलचा जास्त वापर, तसेच चुकीची बसण्याची पद्धत व तसेच व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यामुळे मणक्यावरती मोठ्या प्रमाणावरती अतिरिक्त दबाव येतो। परिणामी मान आकडणे, पाठ दुखणे किंवा कंबर जड वाटणे किंवा हातापायात मुंग्या येणे अशा समस्या निर्माण होतात। त्यामुळे आपण या समस्यांवरती कशा पद्धतीने मात करूया हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आता बघा, आपला मणका हा शरीराचा मुख्य आधारस्तंभ आहे। शरीराचा तोल सांभाळणे, चालणे, बसणे आणि वाकणे या सर्व हालचालींसाठी तो महत्त्वाची भूमिका बजावतो। त्यामुळेच मणक्याचे आरोग्य जपणे अत्यंत गरजेचे आहे। त्यासाठी आता आपल्याला काय काय करायला पाहिजे हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। जर तुम्ही बराच वेळ एकाच जागी बसून काम करत असाल तर 30 ते 40 मिनिटे उठून थोडे चालणे आवश्यक आहे। तसेच बसताना पाठ सरळ ठेवावी, खांदे सैल ठेवावे आणि मोबाईल किंवा स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवरती ठेवावी। या सर्व छोट्या छोट्या सवयी लावल्या तर भविष्यातील अनेक समस्या आपल्याला टाळता येऊ शकतात। तसेच आपण अजून यामध्ये काय काय करायला पाहिजे ते आता आपण जाणून घेऊया। याशिवाय जड वस्तू उचलताना कमरेतून वाकण्याऐवजी गुडघेपासून वाकवून वस्तू उचलाव्यात व तसेच अतिशय मऊ गादीवरती झोपणे टाळावे आणि शरीराला योग्य असा आधार देणारी गादी वापरावी व तसेच आपण अनेकदा वेदना झाल्यावर लोक लगेच मालिश किंवा घरगुती उपायांकडे वळतात। मात्र कोणताही उपचार करण्यापूर्वी त्रासाचे कारण नक्की जाणून घेणे म्हणजे समजून घेणे आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला चुकीच्या पद्धतीने दिलेला दबाव व तसेच काही वेळा समस्या वाढू शकतात। तर मित्रांनो, वेदनांमध्ये हलकासा गरम शेक भरपूर प्रमाणात उपयोगी ठरू शकतो। यामुळेच स्नायूंना आराम मिळतो आणि रक्ताभिसरण देखील सुधारते व तसेच मात्र वेदना खूप वाढत असतील किंवा हातापायांमध्ये कमजोरी जाणवत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील आवश्यक ठरू शकते। त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम मणक्याच्या आरोग्यासाठी नियमित आपल्याला व्यायाम केला पाहिजे। अत्यंत महत्त्वाचा आहे। हलके स्ट्रेचिंग केले पाहिजे, आपल्याला योगासनं केली पाहिजेत, चाललं पाहिजे आणि शरीराच्या मध्यभागातील स्नायू मजबूत करणारी
व्यायाम यांचा फायदा आपला होतो, मात्र कोणताही व्यायाम हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. तसेच योग्य आहार देखील यामध्ये भरपूर महत्त्वाचा ठरतो, कारण की योग्य आहार घेतल्यामुळे शरीरामध्ये कॅल्शियम, प्रथिनयुक्त पदार्थ जसे की दूध, दही, पनीर, कडधान्ये आणि सुकामेवा यांचा आहारात समावेश करावा व तसेच पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते व त्याचप्रमाणे मानसिक ताण भरपूर प्रमाणात कमी ठेवणे आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. ताण जर आपला वाढला किंवा ताण वाढल्यास स्नायूंमध्ये कडकपणा निर्माण होतो आणि वेदना अधिक जाणवू लागतात. त्यामुळे ध्यान, प्राणायाम आणि सकारात्मक जीवनशैली यांचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे जास्त स्ट्रेस घेणे देखील कमी केले पाहिजे. मित्रांनो, शरीर आपल्याला वेळोवेळी संकेत देत असतं, पण त्या संकेताकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी काळजी घेतली तर अनेक समस्या टाळता येऊ शकतात. आपल्याला निरोगी जीवनासाठी नियमित हालचाल करणे गरजेचे आहे, संतुलित आहार घेणे गरजेचे आहे, योग्य झोप आणि चांगल्या सवयी ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वात प्रभावी उपाय हेच आहेत. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. स्वस्त रहा, मस्त खा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.